ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा हे सोंग सारेले या रूपे अनंते हे सोंग सारेले या रूपे अनंते पुढे हे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योऽन्तः प्रविश्य मम वाचमीमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्याशास्त्रश्चरणश्रवणत्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं योगध्यान समायुक्तं निष्प्रपञ्चम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मङ्गलं सुमनोहरं ज्ञानवैराग्य संपन्न अखंड निजबोधरूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सवण रामा मस्तक माझा पायावरी या बारकरे संतांच्या ये दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखित आहे माझी वाडी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठला महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा शिटी नका देऊ परत त्याच्याने फार डिस्टर्ब होईल नाही बास फार जास्त झालाय तो कमी करा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ विठ्ठला
चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचं आहे. अवघडच आहे. पिंपरी अवघड असंच आहे. पिंपरी अवघड या आपल्या गावामध्ये लांबे वस्तीवर भगवान परमात्म्याचं पूर्ण स्वरूप पूर्ण ब्रह्म अवतार शिवचिदंबर महास्वामी महाराज यांच्या मंदिराच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून संपन्न होत असलेला आपला हा प्रातिवार्षिक उत्सव, ही प्रातिवार्षिक होणाऱ्या एकदिवसीय उत्सवाचं रूपांतर यावर्षी 3.5 दिवसाच्या उत्सवामध्ये करण्यात आला. समस्त लांबे परिवाराच्या माध्यमातून या पूर्ण ब्रह्म अवताराची कथा आपल्या सगळ्यांच्या कर्णपटलावर पडली आणि तदनंतर या कथेचा समारोप भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रानं व्हावा. कारण आपल्या सगळ्यांचं मूळ पिंड वारकरी आहे आणि वारकऱ्याचं कोणतंही कार्य हे काल्याच्या कीर्तनानं पूर्ण होत असतं. या अनुषंगानं आजची ही काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याचं चरित्र, संतांचं चरित्र, महात्म्यांचं चरित्र हे पुन्हा पुन्हा आपण श्रवण केलं पाहिजे असं सगळ्याच साधू संतांनी आपल्याला येऊन वर्णन केलंय किंवा आग्रह तसा केलेला आहे. याही अभंगातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा आढावा घेतलेला आहे. भगवान परमात्मा जेव्हा जेव्हा या ठिकाणी अवतीर्ण होतात तेव्हा तेव्हा कशा करता अवतार घेतला जातो त्या संबंधानं मीमांसा तुकाराम महाराजांनी या अभंगातून केलेली आहे. भगवान परमात्म्याच्या सगळ्या अवतारांच्या पैकी श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार हा परिपूर्ण अवतार आहे, परिपूर्णोत्तम अवतार आहे. भगवान परमात्म्याचा अवतार परिपूर्णोत्तम मानला आणि या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये जेवढासा गाभा प्रत्येक मनुष्याला पुन्हा पुन्हा श्रवणीय असतो अशा पद्धतीचा तो गाभा आपल्याला श्रवण करण्याकरता तुकाराम महाराजांनी प्रत्येक वेळेला आग्रह केलेला आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र पाहायचं झालं तर अल्पकालातलं आहे. प्रभू रामचंद्रांचं चरित्र आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र या दोघही चरित्रांची जर आपण तुलना केली तर फार अंतर आहे. कारण प्रभू रामचंद्र मृत्यू लोकामध्ये येतात आणि 11,000 वर्षांपर्यंत राहतात, पण श्रीकृष्ण परमात्मा मृत्यू लोकात येतो आणि फक्त 125 वर्ष राहतो. 125 वर्षच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे आणि 11,000 वर्षांपर्यंत प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. परंतु 11,000 वर्षात प्रभू रामचंद्रांनी जे केलं नाही ते 125 वर्षात कृष्ण परमात्म्याने करून घेतलं. विठ्ठल म्हणून भगवान परमात्म्याचं चरित्र हे 125 वर्षाचं जरी असलं तरी त्या चरित्रामध्ये एक मूळ गाभा आहे, त्या चरित्रामध्ये माधुर्य आहे, त्या चरित्रामध्ये सगळ्या प्रकारचं रसपान आहे. म्हणून कृष्ण परमात्म्याचं चरित्र पुन्हा पुन्हा श्रवण करण्याकरिता, पुन्हा पुन्हा उच्चार करण्याकरिता संत मांदियाळीने आपल्याला आग्रह केलेला आहे. या अनुषंगानं आज या अभंगातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन केलं आहे. विठ्ठल त्यांच्या मुखारविंदातून आपण मागच्या 3 दिवसांपर्यंत स्वामींचं चरित्र श्रवण केलेलं आहे. परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण प्रेमानंद शास्त्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. भगवान परमात्म्याचं चरित्र या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी प्रतिपादित केलेलं आहे. पैकी समस्त चरित्राचा विचार तुकाराम महाराज करायला आपल्याला सांगत नाहीत. श्रीकृष्ण परमात्म्याचं 125 वर्षाचं चरित्र जरी असलं तरी त्यापैकी केवळ गोकुळात केलेलं जे चरित्र आहे त्या गोकुळात केलेल्या चरित्राची विभागणी तुकाराम महाराज 2 प्रकारात करतात आणि तेच चरित्र श्रवण करण्याकरिता आपल्याला आग्रह करतात. एक रांगता
आणि दुसरं गोधने राखिता हे दोनच चरित्र आपल्याला भगवान परमात्म्याचे ऐकायचे आहेत. बाकी भगवान परमात्म्याने द्वारकेत मोठं चरित्र केलं असेल, मथुरेत चरित्र केलं असेल, त्या चरित्राला पुन्हा पुन्हा ऐकण्याकरता आपल्याला तुकोबारे सांगत नाहीत. पण गोकुळात जे भगवान परमात्म्याने चरित्र केलंय ते अत्यंत बाल्यावस्थेत आणि मधुर रसपूर्ण असल्या कारणानं केवळ तेच चरित्र आपल्याकडून पुन्हा पुन्हा ऐकलं गेलं पाहिजे, याच्याकरता तुकोबाऱ्यांचा आग्रह आहे. विठ्ठल विठ्ठल कारण नेमका चरित्राच्या संबंधाने विचार करायचा झाला तर काही काही चरित्र अशी असतात की जे आपण नेहमी श्रवण केली पाहिजेत आणि काही चरित्र असे असतात की जे आपण कधीच श्रवण करू नयेत. चरित्राचे दोन प्रकार करता येतील. काही लोकांचं चरित्र असं आहे की जे चरित्र आपण कायम श्रवण केलं पाहिजे आणि काही काही चरित्र अशी आहेत की जी आपण कधीच श्रवण करू नयेत. दोन्हीची पण यादी आहे. कधीच श्रवण करू नये अशा चरित्राची पण एक यादी आहे आणि नेहमी श्रवण केलं गेलं पाहिजे अशा चरित्राची पण एक यादी आहे. महर्षी नारदांनी भक्तिसूत्रामध्ये कधीच श्रवण करू नये अशी काही चरित्र आपल्याला सांगितलेली आहेत आणि त्यात नारद महर्षी म्हणतात स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणीय. तीन चरित्र असे आहेत की जे आपण कधीच ऐकू नये. महर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये सांगतात कुणाकुणाचं चरित्र आहे. स्त्री धन चरित्रम म्हणजे स्त्रीचं चरित्र, धनिकाचं चरित्र आणि नास्तिकाचं चरित्र आपण कधीच ऐकू नये असं नारदांनी वर्णन केलंय. विठ्ठल विठ्ठल स्त्रीचं चरित्र ऐकू नये म्हणजे काय? स्त्रीचं चरित्र ऐकू नये म्हणजे सगळ्याच स्त्रियांचं चरित्र ऐकू नये अशातला भाग नाही. व्यभिचारिणी स्त्रीचं चरित्र ऐकू नये. केवळ भोगासक्त असलेले जे धनिक आहे त्या धनिकांचं चरित्र ऐकू नये आणि भगवंतापासून दूर घेऊन जाणारे जे नास्तिक आहेत त्या नास्तिकांचं पण चरित्र ऐकू नये. म्हणजे कुणाचं चरित्र नाही ऐकलं पाहिजे? सामान्यतः वर्णन करताना असं म्हणता येईल ज्यांचं चरित्र आपल्याला भगवंताच्या भक्तीपासून दूर घेऊन जातं त्यांचं चरित्र आपण कधी ऐकू नये. एका वाक्यात बोलायचं झालं तर व्यभिचारिणी स्त्रीचं चरित्र आपल्याला देवाच्या भजनापासून दूर घेऊन जातं, आपल्याला भगवान परमात्म्याच्या भजनापासून विक्षिप्त करून घेतं की नाही, म्हणून व्यभिचारिणी स्त्रीचं चरित्र मनुष्यानं ऐकू नये. अजून कुणाचं चरित्र? जे भोगासक्त असलेले धनिक आहेत म्हणजे त्यांच्याकडे धन आहे पण त्या धनाचा उपयोग कधीच कोणत्या धर्म कार्याकरता न करता कायम निरनिराळ्या भोगांच्या उपभोगाकरिता जो उपयोग केला जातो त्या धनिकांचं चरित्र ऐकू नये. का ऐकू नये? त्या धनिकांचं चरित्र ऐका त्या धनिकांचं चरित्र ऐकलं, विषयासक्त असलेल्या धनिकांचं चरित्र ऐकलं की सर्वसामान्य मनुष्याला पण असं वाटायला लागतं की असे सगळे भोग आपल्याला पण मिळाले पाहिजेत, अशी धनसंपत्ती आपल्याला पण मिळाली पाहिजे आणि आपल्याकडे पात्रता नसताना सुद्धा त्याच्यासारखं धनिक होण्याचा प्रयत्न मनुष्यानं केला की आतापर्यंत जे तो सत्कार्य करत होता ते बाजूला सोडतो आणि धनाच्या प्राप्तीकरिता निरनिराळ्या मार्गाचा अवलंब करतो. आतापर्यंत तो जे पुण्य कर्म करत होता ते पुण्य पण तो बाजूला सारतो आणि पापाच्या माध्यमातून का होईना पण तशी धनसंपत्ती मिळवण्याकरता प्रयत्न करतो. म्हणजे झालं काय? धनिकाचं चरित्र ऐकल्यामुळे आतापर्यंत केलेले सत्कर्म सगळे मागे पडले, नको नको त्या पापकर्माला त्यानं जवळ केलं. म्हणून धनिकाचं चरित्र सुद्धा ऐकू नये. आणि कुणाचं चरित्र ऐकू नये? नास्तिकांचं चरित्र ऐकू नये. नास्तिक म्हणजे नेमका कुणाला मानायचा? सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टीनं ढोबळ मानानं असं म्हटलं जातं. नास्तिक कुणाला म्हणतात? जो देवाला मानत नाही तो नास्तिक आहे. परंतु थोडंसं शास्त्राच्या दृष्टीनं पाहायचं झालं तर जो वेदाला मानत नाही तो नास्तिक आहे. वेद न मानणाऱ्याला नास्तिक म्हणतात पण आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं देव न मानणाऱ्याला आपण नास्तिक म्हणतो. देव न मानणाऱ्याचं कधी चरित्र ऐकू नये. का बरं? कारण ते नेहमी आपल्याला हेच पटवून देण्याच्या प्रयत्नात असतात की या जगात देव नाही. हे पटवून देण्याच्या प्रयत्नात असतात देव नाही, देव नाही, देव नाही. ते सगळीकडे हेच सांगत फिरतात की देव नाही, देव नाही. त्यांची व्याख्यानं सुद्धा याच्यावरच होतात की देव नाही, देव नाही, देव नाही. किंवा ते व्याख्यानातून अनेक वेळेला हे सांगतात की आम्ही देवाला मानत नाही, आम्ही देवाला मानत नाही, आम्ही देवाला मानत नाही असं आपल्याला सांगत सुटतात. मी कधी कधी त्यांना गमतीनं म्हणत असतो तुम्ही देवाला मानत नाही, बरं झालं तुम्हीच देवाला मानत नाही. मी गमतीनं म्हणत असतो तुम्ही देवाला मानत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण ज्या दिवशी देव असं म्हणेल की मी तुम्हाला मानत नाही त्या दिवशी आपलं सगळं संपलं म्हणून समजावं. देवाला मानल्याने आणि न मानल्याने देवावर त्याचा काही परिणाम होत नाही.
भगवंताला काय फरक पडणार आहे? तुम्ही देवाला माना अथवा नका मानू, भगवंतावर त्याचा काही परिणाम होत नाही. पण देवानं ज्या दिवशी ठरवलं की बाबा आम्ही तुम्हाला मानत नाही, त्या दिवशी आपलं कोणतंच अस्तित्व या ठिकाणी राहत नाही. अहो देवाला आमचा देव फार कृपाळू आहे. जो देवाला मानतो त्याचंही पोट देव भरतो, आणि जो देवाला मानत नाही त्याचंही पोट देव भरतो. किंबहुना जो देवाला मानत नाही ना, आम्ही देवाला मानत नाही या म्हणण्यावरच त्यांचं पोट चाललेलं असतं, त्याच्यावरच त्यांचं पोट भरत असतं. याचा अर्थ भगवान परमात्मा सगळ्यांचा सांभाळ करतो. देव न मानणारे असतात ते नास्तिक असतात असं म्हटलं जातं. एक असा नास्तिक आहे, सगळीकडे सांगत फिरायचा, व्याख्यानं देत फिरायचा की जगात देव नाही, जगात देव नाही, जगात देव नाही म्हणून. एका ठिकाणी व्याख्यानाकरता गेला, आपल्यासारखा एखादा चांगला आस्तिक पुरुष त्या ठिकाणी त्या व्याख्यानाकरिता गेला. त्यानं ते व्याख्यान ऐकलं. 1.5-2 तासापर्यंत त्यानं सांगितलं देव नाही, देव नाही, देव नाही, देव नाही. निरनिराळ्या पद्धतीनं त्यानं पटवून देण्याचा प्रयत्न केला. हा आस्तिक मनुष्य विचार करायला लागला, बोलतो तर फार चांगलं, परंतु देव नाही असं का बरं सांगत असेल? याला काहीतरी आपण प्रश्न विचारले पाहिजे, त्याच्याशी थोडीशी चर्चा केली पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशी तो जो नास्तिक होता की ज्यानं आदल्या दिवशी व्याख्यान दिलं होतं की नाही, त्याच्या घरी गेला. कोण? हा आस्तिक मनुष्य. आस्तिक मनुष्य त्या नास्तिकाच्या घरी गेला, आणि नास्तिकाच्या घरी गेला, पाहिलं ती व्यक्ती काही घरात दिसत नाही. घरात त्यांची पत्नी. तिला विचारलं, बाबा कुठे गेले साहेब? त्यांना भेटण्याकरता आम्ही आलेलो. कुठे गेले? त्यानं सांगितलं काही नाही, घरात आहेत म्हटले. म्हणजे घरात काय करतात? घरात काय करतात विचारल्यानंतर तिनं सांगितलं काही नाही, देवपूजेला बसलेत म्हणे. म्हणजे तुम्ही ऐकताय ना, असं मला जाणवून देऊ नका ना की रात्री 9 ते 11चं कीर्तन, असं सकाळी 10 ते 12चं वाटलं पाहिजे. ते म्हणते देवपूजेला बसलेत. देवपूजेला बसलेत हा प्रश्नच पडला. अरे काल तर 2 तासपर्यंत सांगत होते देव नाही, देव नाही, ना देवपूजेला बसलेत. जाऊन बघू. हा बघा म्हटले. आतमध्ये गेले, बघितलं देवाच्या समोर हात जोडून उभे. देवाच्या समोर हात जोडून उभे होते, काहीतरी मंत्र पुटपुटत होते, आणि त्यांची पूजा वगैरे झाली. मागे फिरले. मागे फिरल्याबरोबर हा माणूस उभा. यानं विचारलं, का काल तर 2 तासापर्यंत सांगत होते देव नाही, देव नाही, निरनिराळे उदाहरणं देऊन पटवून देत होते, आणि आज लगेच पाहत होतं तुम्ही देवाच्या समोर उभे. त्यानं सांगितलं नाही नाही, देव नाहीच या जगामध्ये, पण असला तर. म्हणून म्हटलं ही पूजा चालू आहे. याचा अर्थ नास्तिकाचं चरित्र हे आपल्याला नेहमी देवापासून दूर घेऊन जाणार असतं की नाही, म्हणून ते चरित्र श्रवण करू नये. अर्थ काय झाला? जे चरित्र आपल्याला भगवंताच्या भजनापासून दूर घेऊन जातं, जे चरित्र आपल्याला भगवत विमुख करवितं, अशा चरित्राचं श्रवण कधीच करू नये असं नारदांनी प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. असतील की जे आपण कधीच श्रवण करू नये, तर मग अशी पण काहीतरी चरित्र असतील ना की जे आपण नेहमी श्रवण केली पाहिजेत. हो म्हटले, असे पण चरित्र आहेत. म्हणजे नेहमी श्रवण केले पाहिजेत असे चरित्र कुठले आहेत विचारल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सादर वर्णावी संत वृंदे मनोभावे अधिवंदावी आपल्याकडे आग्रह केलेला आहे. कुठलं कुठलं चरित्र आहे? जे चरित्र सगुण आहे, जे चरित्र परम आहे, जे चरित्र पवित्र आहे, असं हे चरित्र आपण नेहमी श्रवण केलं पाहिजे. सगुण चरित्राचं वर्णन करावं,
परम म्हणजे श्रेष्ठ चरित्राचं वर्णन करावं आणि पवित्र चरित्र जे असेल त्याचंही आपण वर्णन केलं पाहिजे. मग आता असं कुठलं चरित्र आहे की जे या सगळ्या कोटींमध्ये बसतं? या सगळ्या परंपरेमध्ये बसणारं चरित्र कुठलं आहे? जे चरित्र सगुण पण आहे, जे चरित्र श्रेष्ठही आहे आणि जे चरित्र पवित्रही आहे, अशी चरित्र कुठली आहेत असा प्रश्न केला तर अशी चरित्र दोनच आहेत. एक तर संतांचं आहे आणि दुसरं म्हणजे देवाचं आहे. संतांचं चरित्र हे परम पवित्र चरित्र आहे आणि दुसरं देवाचं चरित्र हे परम पवित्र चरित्र आहे. विठ्ठला विठ्ठला संतांचं चरित्र हे अतिशय परम पवित्र असलेलं चरित्र आहे. साधू संतांच्या चरित्रामध्ये समस्त पवित्रता एकत्र नांदत असते असं आपल्याला पाहायला मिळतं. मागच्या 3 दिवसापासून आपण जे चरित्र ऐकत आलेलो आहोत ते चरित्र कसं चरित्र आहे मला सांगा ना. ते चरित्र म्हणजे अतिशय परम पवित्र असलेलं चरित्र आहे, विलोभनीय असलेलं चरित्र आहे. असं मी तर म्हणेन की देवाच्या चरित्रापेक्षा सुद्धा संतांचं चरित्र वरचढ आहे. देवाचं चरित्र आपण नक्की ऐकावं, परंतु कधीच तरी आपल्याला असं वाटलं की आता देवाचं चरित्र फार रस देत नाही तर त्यावेळेला संतांचं चरित्र मात्र नक्की श्रवण केलं पाहिजे. एखाद्या वेळेला देवाचं चरित्र ऐकू नये असं जरी वाटलं तरी संतांचं चरित्र मात्र नेहमी ऐकावं. का ऐकावं? देवाचं चरित्र आपल्याला श्रवण करण्याच्याच योग्यतेचं आहे, पण संतांचं चरित्र श्रवण करण्याच्याही योग्यतेचं आहे आणि आचरण करण्याच्याही योग्यतेचं आहे. स्पष्ट आणि थोडक्यात बोलायचं झालं तर देवाच्या चरित्रात देवाने जे काही केलंय ते सगळं आपल्याला करता येईलच असं सांगता येत नाही, पण संतांच्या चरित्रात त्यांनी जे केलंय ते सगळं आपल्याला करता येण्यासारखं आहे. म्हणून संतांचं चरित्र एक पाऊल पुढचं आहे. विठ्ठला 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 संतांच्या चरित्रामध्ये जे संतांनी केलं ते आपल्याला करता येतं. साधू संतांच्या अंतःकरणामध्ये जशी नामाच्या संबंधाने श्रद्धा भाव आहे तसे आपल्याला पण उपस्थित करता येते. साधू संतांनी जशी उपासना केली असेल तशी आपल्याला पण करता येते. साधू संतांनी जशी त्यांच्या माता पित्याची सेवा केली असेल तशी आपल्याला पण करता येते. साधू संतांना जसा प्रपंचाचा कंटाळा आला असेल तसा आपल्याला पण कंटाळा आणता येतो. तर म्हणा, घाबरायचं काय त्यात, म्हणायला काय हरकत आहे. साधू संत जसे प्रपंचाविषयी विरक्त तसे आपल्याला पण विरक्त होता येईल की नाही? होता येईल ना, काय हरकत आहे. चिदंबर महास्वामींचं चरित्र आपण ऐकून आलेले आहात. अगदी तारुण्यातच ते प्रपंचाच्या संबंधानं विरक्त झालेत, तसं आपल्याला होता येईल की नाही होता येणार सांगावं? होता येईल की नाही? वा असं मी म्हणत नाही, त्यामुळे उत्तर द्यायला काहीच हरकत नाही. होता येईल की नाही? होता येऊ शकतं. त्यांनी जसं त्यांच्या गुरुवचनावर विश्वास ठेवलाय तसं आपल्याला ठेवता येईल की नाही? ठेवता येऊ शकतं. ते ज्याप्रमाणे साधना करण्याकरिता 2 तपापर्यंत बाहेर राहिले तसं आपल्याला राहता येऊ शकतं की नाही? राहता येऊ शकतं. याचा अर्थ संतांनी त्यांच्या जीवनचरित्रामध्ये ज्या ज्या काही पायऱ्या उपभोगल्या ते सगळं आपल्याला करता येतं, पण देवाचं करता येईलच असं मात्र सांगता येत नाही. पण ऐकण्याच्या योग्यतेचे 2च चरित्र असतात, एक तर देवाचं आहे, दुसरं संतांचं आहे. विठ्ठला विठ्ठला परम पवित्र चरित्र आहे. आपण ज्यांचं चरित्र ऐकलं ते चरित्र कसं होतं? तुम्ही पॅम्पलेट पाहिलं असेल तर त्यातली पहिलीच ओळ आहे साधू संतांचं चरित्र. चिदंबर स्वामींचं चरित्र आपण जे श्रवण केलं असेल त्यातली पहिलीच ओळ जर तुम्ही पॅम्पलेट पाहिली असेल तर त्याच्यावर लिहिलेलं आहे काय? परम पवित्र चिदंबर चरित्र. चिदंबर चरित्र कसं आहे? ते परम आहे आणि ते पवित्र आहे. परम म्हणजे श्रेष्ठ आहे आणि पवित्र म्हणजे पावन करणारं असं चरित्र आहे. तसं चरित्र बाकी कुणाचं नाही ना, म्हणून हे चरित्र श्रवण करण्याच्या मागचा सगळा आपला खटाटोप आहे. बरं, जसं हे महास्वामींचं चरित्र म्हणजे संतांचं चरित्र आहे, बरं आता महास्वामींचं चरित्र नेमकं संतांचं मानायचं की देवाचं मानायचं हा पुन्हा स्वतंत्र प्रश्न आहे. कारण काही ठिकाणी आपण पाहिला तर संदर्भ आपल्याला असा पाहायला सापडतो की भगवान शिवाचा असलेला अवतार, आणि काही ठिकाणी आपण पाहू गेलो तर आपल्याला संदर्भ असा सापडतो की हा गुरु दत्तात्रयांचा अवतार. गुरु दत्तात्रयांचा अवतार पाहिला तर हे संतांचं चरित्र ठरेल आणि शिवाचा अवतार पाहिला तर हे देवाचं चरित्र ठरेल. मग आता यांना देवाचं चरित्र मानायचं की संतांचं रूप मानायचं? नेमकं काय मानायचं? तुम्ही देव माना नाहीतर गुरु माना, कारण देव आणि गुरु याच्यामध्ये काही अंतर नसतं. देवात आणि गुरुत काय अंतर आहे मला सांगावं?
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव हे म्हणत असताना तुकोबाराय त्याच्याकडं दोन्ही गोष्टी लावून देतात. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय आणि आपणची गुरु होय. तो स्वतः गुरु पण आहे आणि तो स्वतः देव आहे. आणि देवात आणि संतात मुळात काही फरक नसतो. फक्त देव ज्या वेळेला देवपणाला येतो तेव्हा त्याची असलेली कर्तव्य वेगळी असतात आणि देव ज्या वेळेला संतपणाला येतो तेव्हा त्याची असलेली कर्तव्य वेगळी असतात. देव देवपणाला आला की तो अत्यंत कठोर होतो, पण देव संतपणाला आला की तो देव अत्यंत मवाळ होतो. विठ्ठला विठ्ठला. देव ज्या वेळेला देवाच्या अवतारात असतो त्यावेळेला त्याचे नियम फार कडक असतात. त्याचे नियम एवढे कडक असतात की त्याला फक्त दोनच गोष्टी कडक असतात. भक्ताचं रक्षण करणं, दुष्टांचा नाश करणं. तिसरी गोष्ट त्याला माहिती नाही. देव देवपणाला येतो तेव्हा दोनच गोष्टी प्रामुख्यानं, जे जे माझे भक्त आहेत त्यांना जवळ करा आणि जे जे कोणी दुष्ट आहेत त्यांचा नाश करा. या दोनच गोष्टी त्याला माहिती. पण जेव्हा तोच देव संतपणाला येतो त्यावेळेला जे जे माझे भक्त आहेत त्यांना तर जवळ करतातच करतात, पण जे दुष्ट आहेत त्यांच्या नाशाचा विचार संत कधीच करत नाहीत. संत दुष्टांचा नाश करत नाहीत. संत त्यांच्यामध्ये असलेल्या दुष्टपणाचा नाश करतात, मनुष्य म्हणून त्याला शिल्लक ठेवतात. साधू संतांमध्ये हा फरक आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पसायदानामध्ये अगदी आरंभ करत असताना वर्णन करतात, जे खळांची व्यंकटी सांडो. खळ सांडो ज्ञानोबराय म्हणत नाहीत, खळांची व्यंकटी सांडो म्हणतात. कारण व्यंकटी याचा अर्थ होतो बुद्धी. खळांच्या ठिकाणी असलेली खळ नावाची बुद्धी फक्त संपली पाहिजे, तो माणूस म्हणून शिल्लक राहिला तरी चालेल. असा संतांच्या वृत्तीत आणि देवाच्या वृत्तीत फरक असतो. भगवान परमात्मा या ठिकाणी येतो तेव्हा त्याचे नियम अत्यंत कडक असतात. आणि इथं आल्यानंतर भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवारी हा त्याचा नियम आहे. जेवढे जेवढे आपले भक्त आहेत त्यांना जवळ करा, त्यांचं रक्षण करा, भक्ती करण्याकरता त्यांना पोषक वातावरण निर्माण करून द्या. ही सगळी कर्तव्य भगवान परमात्मा पार पडत असतो. आणि ज्या ज्या वेळेला म्हणून देव येतो की नाही तेव्हा देव आल्यानंतर या भक्तांना महासुख होतं. देवाचा अवतार झाला की या भक्तांना महासुख होत असतं. कारण या भक्तांना माहिती असतं आता देव अवताराला आले म्हणजे आपली भक्तीची वाट मोकळी होणार आहे. याच्याकरिता त्यांच्या अंतःकरणाला आनंद आहे. विठ्ठला विठ्ठला. भक्तांना सुख होतं. आणि जसं भगवंत आल्यानंतर भक्तांना सुख आहे की नाही त्याप्रमाणे त्याच्या विरुद्ध असलेला एक वर्ग आहे ते म्हणजे दुष्ट आहे. या दुष्टांना मात्र अतीव दुःख होतं. म्हणजे भगवंत आल्यानंतर येणारा भगवंत एकच आहे, पण त्या येण्यानं परिणाम जे होतात ते मात्र दोन आहेत. भगवान परमात्मा एकटा येतो पण दोन परिणाम होतात. भक्तांना मात्र आनंद होतो आणि दुष्टांना मात्र त्याचं दुःख होत असतं. असे दोन परिणाम एकट्या देवाच्या येण्याने होत असतात. विठ्ठला विठ्ठला. त्याचा काय काय परिणाम झाला महाराजांनी वर्णन केलं. देवाचा अवतार होय दासा सुख दासा सुख दैत्या भय. देवाचा अवतार होय ही एकच घटना आहे, पण दासा सुख आणि दैत्या भय हे त्याचे झालेले दोन परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. एकच घटना दोन परिणाम होत असतात ना, होत नाही का मला सांगा. मी उदाहरण देत असतो. काही काही 2 दशकांच्या पूर्वी जर आपण पाहिलं, 15-20 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर गावामध्ये जवळजवळ सगळ्यांकडे वीज असायची,
परंतु त्या विजेचे मीटर्स मात्र कोणाच्या घरी नव्हते. आठवतंय का तुम्हाला? तुमच्याकडचं कसं आहे मला माहिती नाही, आमच्याकडे तरी असंच होतं. लाईट असायची पण लाईटचे मीटर मात्र कोणाच्या घरी नव्हते. पण मीटर नसताना पण लाईट असायची. कशी काय मला सांगावं? मीटर नसताना पण लाईट नसायची. मग व्यवस्था काय? आकडा आहे ना तुमच्याकडं, बस म्हणजे ते कळण्याकरता सोपं जाईल. ते लाईट येण्याकरता मग काय आकडे. मग संध्याकाळची वेळ झाली की मग आकडे टाकायला आकडी शोधा. आधी आकडी शोधायची मग आकडा टाकायचा, बरोबर ना? आकडी शोधायची आणि मग ते आकडा टाकायला एक जण जाणार, त्या पोल जवळ उभा राहणार, आकडा टाकणार. दुसरा इकडं खिडकीत कशासाठी? टेस्टिंगला, चेक करायला लाईट आली का. तो तिकडून विचारायचा आली का, इकडून म्हणायचं आली आली आली, गेली गेली गेली, असं व्हायचं की नाही? म्हणजे आकडे असायचे त्यावेळेला. आकडे भरपूर होते आणि मीटर असलेली माणसं फार एक दोनच घरं की ज्यांच्या घरी लाईटचे मीटर असायचे. अशा परिस्थितीमध्ये गावामध्ये सगळ्यांचे आकडे आहेत, सगळ्यांच्या घरी वीज आहे आणि एक दोनच माणसं आहेत की ज्यांच्या घरी त्या लाईटसाठीचे बिल लाईटसाठीचे मीटर असायचे. मीटर घेऊन जे लाईट वापरायचे त्यांना असं वाटायचं आपणच काय ते बिल भरतो आणि ही माणसं मात्र फुकट वीज वापरतात. त्यांना त्यांचा राग यायचा. पण अशा वेळेला जर समजा एमएससीबीची गाडी गावात आलीच, एमएससीबीची गाडी गावात आलीच, तर गावात आल्यानंतर या दोघांमध्ये दोन परिणाम व्हायचे की नाही मला सांगावं. एमएससीबीची गाडी गावात आली की ज्याच्या घरी मीटर आहे तो खुर्ची टाकून अंगणात बसायचा. का? त्याला माहिती आहे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही, आपल्या घरी मीटर आहे. आणि ज्याच्याकडे आकडे असायचं ना त्यांना त्यांची नुसती धावपळ. त्यांची आकडा टाकायला आकडी लागायची, आकडा काढण्याकरता आकडी लागते का? बोला अनुभवाचं आहे आपल्या, काय मी काय तुम्ही सारखेच आहे आपण सगळे. मग काही आकडीची गरज नाही, उडवला तरी व्हायचं की नाही. मग त्याच्यामध्ये सगळ्यांची धावपळ आणि त्यांच्या मनाला वाटायचं कशाला उगाच आले त्रास द्यायला. म्हणजे काय, आली एमएससीबीची गाडी एकच, पण ज्यांच्या घरी आकडे होते त्यांना दुःख झालं आणि ज्यांच्या घरी लाईटचे मीटर आहेत त्यांना मात्र सुख झालं. हे ज्याप्रमाणे दोन परिणाम आहेत त्याप्रमाणे एकटा देव अवताराला येतो, पण अवताराला आल्यानंतर भक्तांना मात्र सुख आहे आणि दुष्टांना त्याची भीती वाटते. विठ्ठला विठ्ठला.